असं जरी म्हटलं तरी जसं आपण म्हणतो की स्टार्टअपला असं सिम्पली डिफाईन करता येऊ शकतं की आयडियाज कन्व्हर्टेड इनटू बिझनेस कॅपिटलमध्ये. पण मुळात तुमच्याकडे काय कॅपिटल अवेलेबल आहे हे फार लोकांना ओळखता येत नाही आणि त्याचं कमर्शियलायझेशन हा एक वेगळाच पार्ट झालेला आहे. स्टार्टअप नाव जरी चांगलं असलं तरी मुळात त्याच्यात एंटर करायला तुमच्याकडे काय पद्धतीचं भांडवल आहे हे शोधायचं कसं, कारण भांडवल उभं करायचं एवढंच फक्त आपल्याला माहिती असतं. म्हणजे यू वॉन्ट टू से की स्टार्टअपची मला आयडिया आहे हे कसं कळणार. एक्झॅक्टली. सो बघा त्याच्यासाठी ना असं काही एक फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे. आपण म्हणू ना की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आपली गरज ना ही इन्व्हेन्शनला म्हणजे हे देते, प्रोत्साहन देते किंवा जन्म देते. साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या एअरपोर्टवरती बॅग्स असतात ना, मोठ्या मोठ्या बॅग्स. त्या बॅग्स पूर्वीमध्ये पोर्टर असायचे, पोर्टर्स हमाल असायचे. मग कोणाला ते सुचलं की हे हमाल आणि हे किती पुरणार, आपल्याला पुरत नव्हते आणि सगळ्या मोठ्या मोठ्या बॅग त्याला तेच फक्त व्हील्स लावले बॅगला. छोटीशी आयडिया आहे पण ही गरज होती तेव्हा. सो इट वॉज अ नेसेसिटी की मी बॅग उचलून जाऊ शकत नाही, पण त्या बॅगला मी व्हील लावले. ज्याला बॅगला व्हील लावल्याबरोबर मोबिलिटी आली. मग लोकांनी चेअरला व्हील लावायला सुरुवात केली. मग आपण मोठ्या मोठ्या शिड्या असतात, शिड्यांना व्हील लावलं. सो जिथे जिथे मोबिलिटी पाहिजे होती तिथे तिथे व्हील आल्या. सो ही गरज बघून आपण नेसेसिटी केली. आपण दुसरं त्याच्यापेक्षा सिम्पल उदाहरण घेऊया. आपण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही किंवा देशभर कुठेही फिरतो, आपल्याला टॅक्सी पाहिजे असते. म्हणून टॅक्सी कुठे आहे, टॅक्सीची वाट बघत असतो. आज जे ॲप्स आहेत अवेलेबल, वेगवेगळे ॲप्स आहेत, ॲपवर तुम्ही टॅक्सी बुक करू शकता. टॅक्सी पे करू शकता, सगळं करू शकता. ही गरज होती आपल्याला. सो मला असं सांगायचं आहे तुला की आजच्या आपल्या म्हणजे लोकांनी, तरुणांनी, कोणी करू शकतो स्टार्टअप. म्हणून मी तरुण स्पेसिफिकली म्हणणार नाही. अगदी वृद्ध लोक जे आहेत किंवा सिनियर सिटीजन त्यांनी सुद्धा त्यांची गरज काय, पण ती गरज कशी सॉल्व्ह करता येईल. तर ते सॉल्व्ह करताना मला काही डिझाईन थिंकिंग आहे का, मी सोल्युशन त्याचं काय करू शकतो. आपल्या आजूबाजूला जर तुम्ही प्रश्न शोधले तर तुम्हाला उत्तर सापडेल. प्रश्न शोधता आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ना मी तुला इंटरेस्टिंग सांगायचं म्हणजे पु ल देशपांडेची कथा आहे, बिगडी ते डिग्री. त्यात ते काय म्हणतात, आपली शिक्षण व्यवस्था काय, संस्कृती काय, गप्प बसा, विचारू नका, प्रश्न विचारू नका. ते हे तेव्हापासून चालू झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं इफ वी जस्ट गिव्ह अप दॅट, आपण मुलांना किंवा कोणालाही ना प्रश्न विचारू दिले पाहिजे. आपली क्युरिओसिटी आहे आपली, किंवा आपल्या मधला जो चाइल्ड आहे त्याला आपण जागं ठेवलं पाहिजे. मग लहान मुलं प्रत्येक प्रश्न हे काय ते काय असतं. आपण मुलांना काय म्हणतो, अरे काय प्रश्न विचारू सगळे, अरे त्याला विचारू द्या. त्यांनी प्रश्न विचारले नाही तर त्याला उत्तर सापडणार नाही. बरोबर. सो आपली ही जी संस्कृती आहे ना आपलीच अशी नाही जगामध्ये. लहान मुलांना किंवा कोणाला आपण म्हणतो जास्त बोलू नको, जास्त प्रश्न विचारू नको. आणि ती जर बदलली आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारू दिले लोकांना, आणि मी तर म्हणतो स्टुपिड प्रश्न विचारतो लोकांना, काही नाही फरक पडत. हे का होऊ शकत नाही, हे का होतं, हे जे मुलं प्रश्न जेव्हा तुम्ही त्यांना चांगलं जर समजून सांगितलं तर तो त्याच्या प्रश्न विचारायची क्वालिटी पण बदलेल. अगदी. आणि नवीन आयडियाज पण व्हॉट माय पॉइंट इज की टू कम बॅक टू युअर क्वेश्चन की आयडियाज कुठून येणार. तर आपण आपल्या आजूबाजूचे प्रश्नच बघितले, आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा जर विचार केला तर आपल्याला समजतं की ह्या प्रश्नाची गरज आहे. आज एवढे फूड ॲप बघतो आपण, फूड ॲप्स, डिलिव्हरी ॲप्स, कितीतरी गोष्टी कशावरून आल्या. ह्या सगळ्या आपल्या गरजेच्या आहेत सगळ्या.